नावले आदिवासीवाडी आणि नावलेवाडीमध्ये प्रचार सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार यांचं अकस्मात निधन झालेलं आहे. हे महाराष्ट्रावर खूप मोठं आघात झालेला आहे. का राजकारणामध्ये सर्वांचे मतभेद असू शकतात, पण मनभेद नाही. प्रशासनावर पकड असणारा आणि सर्वसामान्य जनतेचं काम करून घेणारा नेता आज महाराष्ट्रातून आपल्यातून गेलेला आहे. तरी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPIच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण सर्वांनी वाहूया आणि नंतर प्रचाराला सुरुवात करूया. एक साथ सावरा. हाळखुर्द पंचायत समितीचे शिवसेना, भाजप, RPI महायुतीचे अधिकृत उमेदवार रितेश जाधव व चौक जिल्हा परिषदेच्या उमेदवार संगीता निरगुडा यांनी प्रचारात आघाडी घेतली असता त्यांना मतदारांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले असता शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी 28 जानेवारी रोजी प्रचार थांबवण्याचे आदेश देताच सर्व प्रचार यंत्रणा थांबली असता 29 जानेवारी रोजी सर्व शिवसैनिकांनी प्रचाराला सुरुवात करत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहत आपली पुढील प्रचाराची यंत्रणा सुरू केल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेना, भाजप, आपले लाडके उमेदवार संगीता विजय निरगुडा यांना प्रचंड बहुमताने विजय करा. आपली निशाणी आहे कमळ कमळ कमळ. सुज्ञ मत शिवसेना, भाजप महायुतीचा भारत माता की जय. शिवसेना, भाजप, RPI युतीचा जय असो. भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचा. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचा. आपली निशाणी आपली निशाणी आपली निशाणी. जी आम्ही आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या मार्फत हा विकास झाला, हा गेल्या 20-25 वर्षे कधीही विकास झाला नव्हता. हा महेंद्रशेठ थोरवे यांच्या मार्फत, भाजपच्या मार्फत खूप असा निधी आपल्या हाल पंचायत समितीला महेंद्र थोरवे असो, आपले आमदार भाजपचे आमचे पदाधिकारी असो, रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्फत आपण भरपूर साधा हाल पंचायत समितीला निधी दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही मतदारांना सांगितलं का तुम्ही जे प्रलंबित होते काम 25-30 वर्षापूर्वीचे ते आम्ही पूर्ण केलेले आहेत. गावोगावात रस्ते, पाण्याच्या समस्या होत्या, त्या सगळ्या आम्ही दूर केले. हेच आम्ही नाव मी जनतेला आव्हान करतो का जर येत्या पुढच्या काळात जर विकास व्हायचा असेल तर आम्हाला धनुष्यबाण हे कमलासमोरील बटन दाबून आम्हाला बहुमताने विजयी करा, हेच जनतेला आव्हान करतो.